सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये वारणा नदीला पूर आलेला आहे आणि त्या पूर परिस्थितीची ही दृश्य तुम्ही बघताय। सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू आहे आणि खास करून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय। कणेगाव असेल, भरतवाडी असेल, या गावांना तर पुराचा विळखा पडलेला आहे। कणेगावमधील 175 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुद्धा झालेलं आहे। आणि कृष्णा नदीच्या याच प्रवाहाचा अगदी काही वेळापूर्वीच आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी आढावा घेतलेला आहे। आपण पाहूयात। कृष्णा नदी इशारा पातळीच्या आसपास या ठिकाणी आता सध्या प्रवाहित आहे। आपण कृष्णा नदी पात्रामधून आत्ताच्या ज्या पाणी पातळी आहे त्या पाणी पातळीचा आणि प्रवाहाचा अंदाज आपण घेतोय। जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती प्रवाह या ठिकाणी नदीला आहे। प्रचंड पाणी या ठिकाणी वाहताना दिसतंय। हे जे आयर्विन ब्रिज आणि जो पर्यायी ब्रिज या ठिकाणी झालाय त्यामुळे खरं तर या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाणी पातळी आणखीन या ठिकाणी वाढते। ज्या पद्धतीने विसर्ग आता यानंतर केला जाणार आहे त्यानंतर खरं तर इशारा पातळीच्या काही फूट वरती जाईल, काही फूट पाण्याची पातळी खाली देखील येऊ शकते। अशा पद्धतीचे चित्र पुढच्या काही दिवसांमध्ये राहील। मात्र या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। यदा कदाचित पाऊस अचानक वाढला गेला तर या ठिकाणी ही पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते। त्या पार्श्वभूमीवरती सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।